Hello friends, in this lecture we will study about the electromagnetic induction. In the previous lecture we have seen that if we keep an electric conductor in a magnetic field such that the direction of the current flowing through the conductor is perpendicular to the magnetic field, then a force is exerted on the conductor. म्हणजे इलेक्ट्रिक कंडक्टर जर एक मॅग्नेटिक फील्डमध्ये ठेवलं आणि त्याच्या करंटचं डायरेक्शन जर त्या मॅग्नेटिक फील्डच्या डायरेक्शनशी परपेंडिक्युलर असेल तर एक विशिष्ट प्रकारचा फोर्स जो आहे तो या इलेक्ट्रिक कंडक्टरवर ॲक्ट होतो आणि त्याच्यामध्ये मूवमेंट दिसते. हे आपण इलेक्ट्रिक मोटरमध्ये त्याचं जे प्रिन्सिपल वापरलं जातं त्या संदर्भात पाहिले, त्या संदर्भात काही एक्सपेरिमेंट पण पाहिले. आणि यामध्ये त्याच्या ऑपोजिट आपल्याला पाहायचं आहे. म्हणजे इफ ॲन इलेक्ट्रिक कंडक्टर इज मूव्हिंग इन अ मॅग्नेटिक फील्ड ऑर द मॅग्नेटिक फील्ड अराउंड अ स्टेशनरी कंडक्टर इज चेंजिंग, देन व्हॉट विल हॅपन. म्हणजे जर आपण मॅग्नेट मूव्हिंग ठेवलं किंवा इलेक्ट्रिक कंडक्टर जे आहे त्याला मूव्हिंग केलं तर काय चेंजेस आपल्याला दिसतात ते आपल्याला या भागामध्ये पाहिजे. इन ऑर्डर टू फाइंड आउट दिस आन्सर टू दिस क्वेश्चन, रिसर्च वॉज डन बाय द ग्रेट सायंटिस्ट मायकेल फॅरेडे. In the year 1831, Michael Faraday showed that an electric current can be produced in a conductor with the help of moving magnet. म्हणजे जर आपण एखादा कंडक्टर जर मॅग्नेटच्या मध्ये मूव्हिंग ठेवला सतत किंवा करंट कंडक्टर स्टेशनरी ठेवून मॅग्नेट मूव्ह केलं तर त्या ठिकाणी इलेक्ट्रिक करंट प्रोड्यूस होतो. अँड दिस इज कॉल्ड ॲज इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन. Now in this topic we have to study some experiment related about the electromagnetic induction. म्हणजे करंट कोणकोणत्या याच्यामध्ये प्रोड्यूस होतो त्या संदर्भात आपल्याला पाहिजे. आणि त्यासाठी प्रथम आपल्याला गॅल्व्हनोमीटर म्हणजे काय ते पाहिजे. गॅल्व्हनोमीटर हे एक डिव्हाइस आहे की ज्यामुळे आपल्याला करंट त्याच्यामध्ये किती प्रोड्यूस होतो ते त्याच्यामधून दाखवता येतं. इट इज अ सेन्सिटिव्ह डिव्हाइस which work on the same principle as that of the electric motor that we have studied. म्हणजे सध्याच्या पोर्शनमधून हा गॅल्व्हनोमीटरची रचना जी आहे ती काढून टाकलेली आहे तुमच्या याच्यासाठी फक्त, पण तुमच्या माहितीसाठी तुम्ही त्याचं स्टडी त्याचं कन्स्ट्रक्शनच्या ऐवजी निदान वर्किंग तरी कसं आहे ते माहिती असणं जरुरी आहे. म्हणजे इथे जसं आपण मोटरमध्ये पाहिलं तर इलेक्ट्रिक मोटरमध्ये जसे हॉर्शू शेप मॅग्नेटच्यामध्ये कॉईल ठेवली आणि ती त्या मूव्हिंग असते, त्याच्यामध्ये मूव्ह केली जाते, त्यातून करंट पास केला जातो आणि मग त्या कंडक्टरमध्ये मूवमेंट दिसते. मग त्याच पद्धतीने या ठिकाणी अ कॉईल इज पोझिशन बिटवीन द पोल पीसेस ऑफ अ मॅग्नेट इन सच अ वे दॅट पॉइंटर ऑन द गॅल्व्हनोमीटर डायल इज कनेक्टेड टू इट. म्हणजे या गॅल्व्हनोमीटरमध्ये हा जो सेंटरला पॉइंटर दाखवलेला आहे हा दोन्ही साईडला फिरत असतो. म्हणजे एका साईडला म्हणजे त्याची करंटचं डायरेक्शनसुद्धा आपल्याला या पॉइंटरच्या साईन दिसतं. म्हणजे काही वेळेस तो या ठिकाणी फिगरमध्ये जे दाखवले आहे तो 0ला ॲडजस्ट केलेला आहे पॉइंटर आणि तो त्याच्या लेफ्ट हँड साईड आणि राईट हँड साईड दोन्ही बाजूला तो फिरतो. जेव्हा त्याच्यामध्ये करंट प्रोड्यूस होतो त्यावेळेस या पॉइंटरमध्ये आपल्याला डिफ्लेक्शन दिसतं आयदर साईडला. अँड द रोटेशन विल बी प्रपोर्शनल टू द करंट. म्हणजे जितका करंट जास्त निर्माण होतो तितकं त्यानंतर तो जो पॉइंटर आहे तितका जास्त मूव्ह होतो. म्हणजे जसं व्होल्टमीटर आणि ॲमीटर जे आहे त्यांच्यामध्ये जी प्रिन्सिपल वापरलं जातं तेच प्रिन्सिपल या ठिकाणी गॅल्व्हनोमीटरमध्ये आहे. फरक फक्त एवढाच आहे की या ठिकाणी गॅल्व्हनोमीटरमध्ये हा जो पॉइंटर असतो हा सेंटरला फिक्स असतो आणि करंटच्या डायरेक्शननुसार त्याच्या लेफ्ट हँड साईडला मूवमेंट किंवा राईट हँड साईडला मूवमेंट आपल्याला दिसते. दोन्ही त्या 0 मार्क जो आहे सेंटरला असतो, हा फक्त फरक आहे. पण कितीही अगदी स्मॉल करंट जरी असेल तरीसुद्धा तो जर त्याच्यातून फ्लो होत असेल तर तरीसुद्धा आपल्याला या गॅल्व्हनोमीटरमध्ये तो दाखवला जातो. आणि मग याचाच यूज करून आपण काही एक्सपेरिमेंट पाहणार आहोत. त्याच्यामध्ये हा एक एक्सपेरिमेंट आहे ट्राय दिस, की यामध्ये सेंटरला एक मॅग्नेट असा उभा करून ठेवलेला आहे. तुमच्या लक्षात येईल ते खाली इथं मॅग्नेट लिहिलेलं आहे, एक रेड कलरच्या खालच्या साईडला, एक वरच्या साईड अर्धा भाग म्हणजे नॉर्थ हँड किंवा साऊथ कोणताही एक भाग असा स्टँड करून ठेवलेला आहे. आणि त्याच्यावरून त्याच्या आजूबाजूला 2 स्टँड दाखवले, त्याच्यावर एक कंडक्टर फिक्स केलेला आहे.
आणि मग ते कंडक्टर एका सर्किटला जॉईन करून तो खाली गॅल्व्हॅनोमीटरला जोडलेला आहे. सो दिस सर्किट इज कम्प्लिटेड बाय कनेक्टिंग द गॅल्व्हॅनोमीटर. आता हा जो बार मॅग्नेट आहे हा सरळ उभा ठेवलेला आहे. आता ही जी वायर आहे ही वायर म्हणजे कंडक्टर जे आहे तो ए आणि बी पोझिशनला याप्रमाणे जर मूव्हिंग केला तर हा जो गॅल्व्हॅनोमीटरचा जो पॉइंटर आहे त्याच्यामध्ये डिफ्लेक्शन दिसतं. मग आता वास्तविक याच्यामध्ये करंट कुठेच नाही आहे, पण जेव्हा ती कॉईल याच्यामध्ये मूव्ह होते बी आणि ए या पोझिशनमध्ये म्हणजे या मॅग्नेटच्या बरोबर परपेंडिक्युलर साईडला जी कॉईल आपण जॉईन केलेली आहे ती जेव्हा मूवमेंट तिच्यामध्ये दिसते त्यावेळेस आपल्याला या गॅल्व्हॅनोमीटरमध्ये करंट दिसतो. वास्तविक इथे आपण याला कोणत्याही इलेक्ट्रिक सेलला कोणत्याही इलेक्ट्रिक सोर्सला जॉईन केलेलं नाही आहे. मग हा करंट कुठून आला आहे? तर हा करंट या कॉईल जी त्याच्यामध्ये कंडक्टर जे त्याच्यामध्ये मूव्ह होत असतो मॅग्नेटिक फील्डमध्ये त्याच्यामुळे हा जो हे जे गॅल्व्हॅनोमीटर आहे त्याच्यामध्ये आपल्याला डिफ्लेक्शन दिसतं. त्यानंतर असंच एक दुसरा एक्सपेरिमेंट आहे की ज्याच्यामध्ये एक सोलोनॉइड टाईप कॉईल या ठिकाणी तुम्हाला दिसते, स्प्रिंगसारखी जी कॉईल लावलेली आहे आणि एक दुसरी जी आहे साईडला एक साधी कॉईल लावलेली आहे. स्प्रिंग टाईप कॉईलला सोलोनॉइड म्हणतात हे आपण पाहिलं आहे. त्याला एक बॅटरी जॉईन केलेली आहे आणि त्याच्या बाजूला जी कॉईल उभी केलेली आहे त्याच्यामध्ये खाली गॅल्व्हॅनोमीटर जॉईन केलेलं आहे. आणि आता असं आहे की गॅल्व्हॅनोमीटर हे जे कॉईलला जॉईन केले ही कॉईल पूर्ण या सोलोनॉइडपासून थोडी अंतरावर ठेवली आहे. त्याचं काहीच कनेक्शन नाही आहे, फक्त ते एकमेकांच्या संपर्कात जवळ ठेवलेले आहे. आणि मग या एक्सपेरिमेंटमध्ये जेव्हा आपण प्लग की ओपन करतो म्हणजे इथं जी बॅटरी जी आहे ते सर्किट कंप्लीट केल्यावर इथे एक प्लग की ठेवलेली आहे. तुम्हाला माहिती ती ब्रॅकेटसारखं जे दाखवलं आहे इट इज अ प्लग की. ही जी प्लग की जर आपण ओपन केली म्हणजेच सर्किट आपण बंद केलं तरीही आपल्याला या गॅल्व्हॅनोमीटरमध्ये स्लाइटली डिफ्लेक्शन दाखवतं. तो जो पॉइंटर आहे तो डिफ्लेक्ट होतो आणि पुन्हा झिरोवर येतो. मग जेव्हा यामध्ये आपण करंट पास करतो म्हणजेच ती की जी आहे ती पुन्हा ऑन करतो, त्याच्यामध्ये प्लग की ऑन केली की पुन्हा ह्या कॉईलमध्ये जे गॅल्व्हॅनोमीटर लावलेलं आहे त्याच्यामध्ये पुन्हा आपल्याला डिफ्लेक्शन दिसतं, पण ते डिफ्लेक्शन अपोजिट साईडला दिसतं. अपोजिट साईडला ते गॅल्व्हॅनोमीटरचा पॉइंटर टर्न होतो आणि पुन्हा तो क्विकली झिरोला येतो. म्हणजे जेव्हा जेव्हा आपण सर्किट ऑन करतो किंवा ऑफ करतो त्या प्रत्येक वेळेस या कॉईलमध्ये करंट निर्माण होतो. वास्तविक करंट फक्त सोलोनॉइड कॉईलमधून पास होत असतो, पण या ठिकाणी ह्या दुसऱ्या कॉईलमध्ये जो करंट निर्माण होतो त्याच्यामध्ये त्याला जे गॅल्व्हॅनोमीटर लावलेलं आहे त्याच्यामध्ये आपल्याला हा करंट दाखवतो, म्हणजेच गॅल्व्हॅनोमीटरमध्ये डिफ्लेक्शन दाखवतं. म्हणजे मग हा करंट कुठून आला? वास्तविक इथे कनेक्शन कुठेच नाही आहे. मग कनेक्शन नाही म्हणजे ही इकडचा करंट या कॉईलमध्ये पास होत नाही. मग इथे कसा आला हा करंट? तो कसा प्रोड्यूस झाला? तर हा जो करंट आहे हा इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शनमुळे प्रोड्यूस झालेला आहे. म्हणजे इथं आपण जेव्हा करंट पास करतो या सोलोनॉइड कॉईलमधून त्याच्यामध्ये जे मॅग्नेटिक फील्ड डेव्हलप होतं या मॅग्नेटिक फील्ड चेंज झालं आहे त्याच्यामध्ये की लगेच या बाजूच्या कॉईलमध्ये सुद्धा हा करंट निर्माण होतो. हा एक एक्सपेरिमेंट तुम्हाला याच्यामध्ये दाखवलेला आहे. त्यानंतर अजून एक एक्सपेरिमेंट इथे दाखवलं आहे. वेन इलेक्ट्रिक करंट इज फ्लोईंग थ्रू अ सोलोनॉइड कॉईल द सोलोनॉइड इज डिस्प्लेस विथ रिस्पेक्ट टू द कॉईल. म्हणजे जेव्हा या सोलोनॉइड कॉईलमधून करंट पास करतो आपण त्यावेळेस या सोलोनॉइड कॉईल ही डिस्प्लेस होते, ती जागा बदलते या कॉईलच्या दृष्टीने आणि त्यामुळे सुद्धा इथे पुन्हा गॅल्व्हॅनोमीटरमध्ये करंट प्रोड्यूस होतो. म्हणजे आधीच्या एक्सपेरिमेंटमध्ये आपण पाहिलं की नुसतं प्लग की ऑन ऑफ केली तरीसुद्धा करंट इकडे प्रोड्यूस झालेला दिसला. आता या ठिकाणी आपण जेव्हा करंट पूर्ण पास करतो या सोलेनॉइड कॉईलमध्ये तर त्याच्यामध्ये त्यावेळेस हा जो इलेक्ट्रिक करंट आहे म्हणजे हा या कॉईलमध्ये प्रोड्यूस होताना दिसतो. म्हणजे तिथे गॅल्व्हॅनोमीटरमध्ये आपल्याला डिस्प्लेसमेंट दिसते. त्यानंतर अजून एक तिसरं याच्यामध्ये दाखवलेलं आहे की इवन इफ द सोलोनॉइड कॉईल इज केप स्टेशनरी
चेंज इन करंट इन द सोलोनॉइड कॉईल प्रोड्युसेस ए करंट इन द कॉईल. म्हणजे आपण सोलोनॉइड कॉईल न हलवता आपण फक्त करंटमध्ये चेंज केला, म्हणजे त्याच्यातून मूव्ह होणारा करंटची मॅग्निट्यूड चेंज केला, तरीसुद्धा आपल्याला या गॅल्व्हनोमीटरमध्ये डिफ्लेक्शन दिसतं. इफ द सोलोनॉइड कॉईल इज मूव्ड टुवर्ड्स ऑर अवे फ्रॉम द कॉईल, then also we see the deflection in the galvanometer. Then also the faster is the displacement of the solenoid, larger is the deflection of the galvanometer pointer. म्हणजे ही जी सोलोनाईड आहे वेगाने आपण पुढे मागे सरकवलं, त्याच्यामध्ये आपण चेंजेस केले, तर त्यामुळे सुद्धा आपल्याला गॅल्व्हनोमीटरमधला करंट जी पॉइंटर आहे तो फास्ट होताना दिसतो, सरकताना दिसतो. And if the current in the solenoid coil is changed, a current is produced in the coil, and if the solenoid coil is moved towards the coil, then also a current produced in the coil. म्हणजे या करंट जरी आपण चेंज केला तरीसुद्धा आपल्याला याच्यामध्ये गॅल्व्हनोमीटरमध्ये डिफ्लेक्शन दिसतं, आणि सोलोनॉइड कॉईल जर मूव्ह केली तरीसुद्धा आपल्याला त्याच्यामध्ये डिफ्लेक्शन दिसतं. तर हे सगळ्या एक्सपेरिमेंटवरून असं लक्षात येतं की मॅग्नेटिक फील्ड जर चेंज केलं, म्हणजे मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्सेसमध्ये जर काही चेंजेस झाले तर त्यामुळे या कंडक्टरमध्ये करंट प्रोड्यूस होताना दिसतो. अँड दिस इज कॉल्ड ॲज इंड्यूस करंट, अँड दिस इज कॉल्ड ॲज मॅग्नेटिझम, दिस इज कॉल्ड ॲज इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन. आणि हे या तिन्ही एक्सपेरिमेंटवरून ते तुमच्या लक्षात येईल, याप्रमाणे तुम्ही ते स्टडी करा. नाउ फॅरेडेज लॉ ऑफ इंडक्शन, इट इज ऑल्सो रिलेटेड विथ दिस. If a current is switched on or off in the solenoid coil, a current is induced in the coil. म्हणजे या एक्सपेरिमेंटवरून आपल्याला लक्षात येतं की करंट जर आपण ऑन ऑफ केला सोलोनॉइड कॉईलमधला, तरीसुद्धा त्या कॉईलमध्ये, बाजूला असलेल्या कॉईलमध्ये आपल्याला करंट प्रोड्यूस होताना दिसतो. अँड सच एज इंडक्शन इज ऑल्सो ऑब्झर्व्ड वेन द करंट इन द सोलोनॉइड कॉईल इज इन्क्रीज ऑर डिक्रीज. म्हणजे करंट जर आपण कमी जास्त केला तरीसुद्धा आपल्याला या गॅल्व्हनोमीटरमध्ये डिफ्लेक्शन दिसतं, म्हणजे करंट निर्माण होताना दिसतो. सो करंट इज इंड्यूस इन द कॉईल वेन इट इज मूव्ड असाइड फ्रॉम फ्रंट ऑफ द सोलोनॉइड. म्हणजे ती कॉईल जरी आपण या सोलोनॉइडपासून पुढे मागे नेली, लांब नेली, त्यामुळे सुद्धा अंतर कमी जास्त केलं तर त्याच्यामुळे सुद्धा आपल्याला हा करंट इंड्यूस होताना दिसतो. अँड फ्रॉम द एक्सपेरिमेंट अबोव, it is understood that whenever the number of magnetic lines of force passing through the coil changes, the current is induced in the coil. म्हणजे जेव्हा जेव्हा ह्या मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्सेस ज्या कॉईलमधून जात असतात त्यांच्यामध्ये जर चेंजेस झाले तर त्या कॉईलमध्ये करंट प्रोड्यूस होतो. अँड दिस इज नोन ॲज फॅरेडेज लॉ ऑफ इंडक्शन. द करंट प्रोड्यूस इन द कॉईल इज कॉल्ड ॲज द इंड्यूस्ड करंट. मग याच्यामध्ये हा जो करंट निर्माण होतो कॉईलमध्ये, दॅट इज कॉल्ड ॲज इंड्यूस करंट. म्हणजे ॲक्च्युअली करंट जो आहे हा सोलोनॉइड कॉईलमध्ये असतो, पण त्याच्या बाजूला जी आपण प्लेन कॉईल ठेवलेली आहे त्यामध्ये सुद्धा हा करंट नवीन तयार होतो. अँड सो इट इज कॉल्ड ॲज इंड्यूस करंट, अँड दिस इज कॉल्ड ॲज द फॅरेडेज लॉ ऑफ इंडक्शन. अँड टू अंडरस्टूड दिस फॅरेडेज लॉ ऑफ इंडक्शन, वी हॅव टू स्टडी अबाउट द फ्लेमिंग्स राईट हँड रूल. In the previous lecture, we have seen the Fleming's left hand rule, and now to study this magnetic induction, electromagnetic induction, we have to study this Fleming's right hand rule. Now same is here, म्हणजे मागच्या लेफ्ट हँड रूल सारखाच आहे, याच्यामध्ये फक्त फरक एवढाच आहे की या ठिकाणी आपण लेफ्ट हँडच्या ऐवजी राईट हँड घ्यायचा आहे. तुम्ही फिगरमध्ये पाहताय की या ठिकाणी राईट हँडचे तिन्ही हे जे आहेत तिन्ही फिंगर्स, म्हणजे दॅट इज थंब, मिडल, फोर फिंगर अँड मिडल फिंगर, दीज आर स्ट्रेच परपेंडिक्युलर टू इच अदर. म्हणजे हे तिन्ही जे आहे हे एकमेकांना परपेंडिक्युलर धरलेले आहेत. मग याच्यामध्ये थंब विल डिनोट द मोशन ऑफ ए कंडक्टर, म्हणजे कंडक्टर आपण कोणत्या मोशनमध्ये ठेवतो त्याचं डायरेक्शन थंबच्या साईन आहे. त्यानंतर फोर फिंगर विल डिनोट द डायरेक्शन ऑफ द मॅग्नेटिक फील्ड, फोर फिंगरमुळे म्हणजे ते मॅग्नेटिक फील्डचं डायरेक्शन आहे. आणि मग सेंटर फिंगर और मिडल फिंगर इट शोज द डायरेक्शन ऑफ द इंड्यूस्ड करंट.
म्हणजे अशा पद्धतीने जर आपण हे वेन will the induced current in the electrical conductor be maximum, then that means it will be maximum when the direction of the motion of the electric conductor is perpendicular to the magnetic field. म्हणजे जसं आपण लेफ्ट हँड रूलमध्ये पाहिलं होतं की हे जे सगळे आहेत हे जेव्हा म्युच्युअली परपेंडिक्युलर आपण धरतो तेव्हाच त्याच्यामध्ये निर्माण होणारा जो जे इंड्यूस करंट आहे त्याची व्हॅल्यू मॅक्झिमम असते. And in order to show the direction of the induced current, Fleming's right hand rule is very useful. Stretch the thumb, the index finger and the middle finger in such a way that they will be perpendicular to each other. And in this position, the thumb indicates the direction of the motion of the conductor, the index finger the direction of the magnetic field, and the middle finger shows the direction of the induced current. And this rule is known as the Fleming's right hand rule. म्हणजे यामध्ये आपण जे करंटचं डायरेक्शन आहे निर्माण होणाऱ्या करंटचं डायरेक्शन हे या मिडल फिंगरने दाखवलं जातं. आता लेफ्ट हँड रूलमध्ये आपण पाहिलं की त्या ठिकाणी करंट आपण दिलेला आहे त्यामुळे त्याला आपण नुसतं करंट म्हणतो, पण इथे करंट हा तयार झालेला आहे म्हणून या करंटला नाव दिलं इंड्यूस करंट. म्हणजे इथे डायरेक्शन सगळे तेच आहे. म्हणजे उदाहरणार्थ हे जे मोशन ऑफ द कंडक्टरचं मोशन जे आहे त्यासाठी थंब आहे दिलेला. त्यानंतर मॅग्नेटिक फील्डचं डायरेक्शन हे फोर फिंगरने दाखवलेलं आहे आणि इंड्यूस करंटचं डायरेक्शन हे सेंट्रल फिंगरने म्हणजेच मिडल फिंगरने दाखवलेलं आहे. म्हणजे हे जरी सारखे असले पण आपण हे राईट हँडमध्ये घेतो आहे राईट हँड आणि त्यामुळे हे जे सगळे डायरेक्शन पूर्णपणे चेंजेस होत आहेत. आणि मग यामध्ये करंट जो आहे हा प्रोड्यूस होतो आहे आणि त्या करंटचं डायरेक्शन जे आहे ते या पद्धतीने आपण याच्या साह्याने या फ्लेमिंग्स राईट हँड रूलच्या साह्याने दाखवता येतं. म्हणजे हे जे वरचे एक्सपेरिमेंट आहेत ते एक्सपेरिमेंट त्याच्यात तुम्ही स्टडी करा आणि मग या इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन हा जो नवीन त्याचा कन्सेप्ट आहे तो त्या पद्धतीने तुम्ही स्टडी करा आणि त्याच्यावर आधारित आपल्याला जनरेटरचं कसं वर्किंग चालतं ते पण पाहायचं आहे. आणि त्यासाठीच तुम्हाला हा फ्लेमिंग्स लेफ्ट हँड रूल जो आहे तो तुम्हाला स्टडी करायचा आहे. परीक्षेमध्ये पण हे रूल 2 मार्कांसाठी वगैरे विचारले जाऊ शकतात. तुम्हाला एक्सपेरिमेंट तर विचारलं जात नाहीत परीक्षेला, पण हा रूल मात्र विचारला जाऊ शकतो आणि त्याच्यावर आधारित क्वेश्चन्स विचारले जाऊ शकतात. आणि याच्यामध्ये सायंटिस्टचं इंट्रोडक्शन दिलेलं आहे ते तुम्ही पुस्तकामध्ये वाचून घेऊ शकतात.